Hello everyone. In today's lecture, we are going to study the next point, which is attributes, which comes under entity relationship model. Okay, so in last lecture, we just study about the introduction about entity relationship model, and first of all, its component is entity. Okay, त्याच्यामध्ये आपण entity हा part बघितलेला होता. Then in this lecture we just study about the next component which is comes under entity relationship diagram, which is attributes. Okay, so in last lecture I'm saying that entity is nothing but the table names, and attributes are the particular column names which are comes under the table. Okay, म्हणजे टेबल मध्ये असणारे जे काही कॉलम नेम्स असतात तर तेच म्हणजेच काय तर attributes. Okay, so we just use that particular name of columns as an attribute in entity relationship diagram. Okay, म्हणजे column names हे attributes कन्सिडर करून आपल्याला ER डायग्राम काय करायची असते, ड्रॉ करायची असते. ओके, सो लास्ट लेक्चर मध्ये आपण एंटिटीज हा पॉइंट डीप मध्ये बघितलेला होता. आता आपण attributes कसे ड्रॉ करायचे किंवा त्याच्यामध्ये attributes कोणत्या कोणत्या टाइप्सचे असतात. ओके, म्हणजे कॉलम्स attributes वरती आपला पर्टिक्युलर कॉलम डिपेंड असतो. म्हणजे कॉलम मध्ये कोणत्या टाइपचे व्हॅल्यूज आपण स्टोअर करू शकतो तर हे याच्यामध्ये डिपेंड असतं. ओके, सो लेट्स मूव टुवर्ड्स दिस पॉइंट which is attributes. Okay, so some of the introduction points are given here. So various properties that describes an entity are known as attributes. Okay, so that means the different values which are stored in the particular table, that particular values are considered as an attribute. Okay, so the attribute value that describes each entity become a major part of data stored in the database. Okay, so the major part of the database is column names that are called as attributes. Okay, so without attributes database is not working. Okay, म्हणजे डेटाबेस मध्ये जर कॉलम्सच नसतील, म्हणजे टेबल मध्ये जर कॉलम्सच नसतील आणि त्या कॉलम्स मध्ये पर्टिक्युलर व्हॅल्यू स्टोअर नाही झाल्या तर त्या टेबलचाही काही यूज नसणार आहे आणि त्या डेटाबेसचा सुद्धा काही यूज नसणार आहे. म्हणजे पर्टिक्युलर टेबल मध्ये कशाचा इम्पॉर्टन्स आहे तर कॉलम्सचा म्हणजे ऍट्रिब्यूट्सचा. ओके, जशा एंटिटी गरजेच्या आहेत तसे ऍट्रिब्यूट्स सुद्धा याच्यामध्ये गरजेचे आहेत. ओके, a particular entity will have some value for each of its attribute. Okay, so for example here for an employee of ID 30 value of name attribute is Jayendra. Okay, म्हणजे सपोज जर एखाद्या एम्प्लॉईचा ID 30 असेल, ओके, तर त्याचं पर्टिक्युलर नेम काय असणार आहे तर हे नेम आपण त्या पर्टिक्युलर डेटाबेस मधून फाइंड आउट करू शकतो, कारण त्याच्यामध्ये ऍट्रिब्यूट्स असणार आहेत. मग त्याच्यामध्ये एक आयडीचा ऍट्रिब्यूट असेल आणि दुसरा नेमचा ऍट्रिब्यूट असेल. ओके, म्हणजे त्या आयडी वरून पर्टिक्युलर एम्प्लॉईचं नेम सुद्धा आपण याच्यामधून काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. ओके, सो अनदर एक्झाम्पल, एम्प्लॉई एंटिटी मे बी डिस्क्राइब्ड बाय ऍट्रिब्यूट्स नेम, एज, फोन नंबर. ओके, म्हणजे एम्प्लॉई एंटिटीचे अजून कोणते कोणते ऍट्रिब्यूट्स असू शकतात. फॉर एक्झाम्पल आयडी झाला, नेम झाला, त्याच्यानंतर एज हे ऍट्रिब्यूट असू शकतं, फोन नंबर असू शकतं, सॅलरी. Okay, then address, these are the particular attributes of the particular entity employee. Okay, so I'm showing you the database which is considered in last lecture. Okay, so in this college database we just create the tables that are called as entities, which is courses, department, staff and student. Okay, हे आपण टेबल्स क्रिएट केलेले होते आणि टेबल्स म्हणजे काय तर एंटिटी नेम्स असतात. ओके, देन त्याच्यानंतर ऍट्रिब्यूट्स म्हणजे काय तर सपोज स्टुडंट एंटिटी कन्सिडर केली. ओके, तर त्याच्यामध्ये त्याचे ऍट्रिब्यूट्स कोणते कोणते असणार आहे तर त्याच्यामध्ये असणार आहे रोल नंबर, स्टुडंट नेम, क्लास, डिव्हिजन, कॉन्टॅक्ट नंबर. ओके, सो दीज आर दी ऍट्रिब्यूट्स हियर. ओके, हे स्ट्रक्चर होतं मी आता दाखवलेलं की याच्यामध्ये आपण पर्टिक्युलरली कोणते कोणते कॉलम्स ऍड करणार आहोत तर हे इथे घेतलेलं आहे आणि पर्टिक्युलरली टेबल मधला डेटा या पर्टिक्युलर ओपनिंग व्ह्यू मध्ये दाखवलेला आहे. तर याच्यामध्ये ऍट्रिब्यूट्स कोणते बघा, रोल नंबर, स्टुडंट नेम, क्लास, डिव्हिजन अँड कॉन्टॅक्ट नंबर. सो दीज आर दी ऍट्रिब्यूट्स. ऍट्रिब्यूट्स इज नथिंग बट दी कॉलम नेम्स. ओके, तर आता याच्यामध्ये एखादा पर्टिक्युलर रेकॉर्ड काढायचा असेल, आता सपोज रोल नंबर 3 आहे तर त्याचं पर्टिक्युलर नेम काय आहे किंवा त्या
तो स्टुडंट पर्टिक्युलर कोणत्या डिव्हिजन मध्ये आहे, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर काय आहे, तर हा इझिली या डेटाबेस मधून काय होऊ शकतो, फाइंड आउट होऊ शकतो. ओके, सो एखाद्या पर्टिक्युलर स्टुडंटची इन्फॉर्मेशन हवी असेल तर त्याच्या पर्टिक्युलर एका व्हॅल्यू वरून त्याचे पूर्ण रेकॉर्ड डेटाबेस मधून काय होऊ शकतं, फाइंड आउट होऊ शकतं. ओके, तर हा याचा पर्टिक्युलर यूज आहे. सो आता हे टेबल स्ट्रक्चर आपण इथे क्रिएट केलं, पण याच्यामध्ये अजूनही डीप मध्ये काय असू शकतात, डिफरंट कॉलम्स असू शकतात किंवा आपण ऍड करू शकतो, म्हणजे ऍट्रिब्यूट्स घेऊ शकतो. तर हे ऍट्रिब्यूट्स आपल्याला इझिली टेबल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी किंवा टेबल हे इझिली क्रिएट करण्यासाठी आपल्याला या ER डायग्रामची गरज असते. आणि याच्यामध्ये बघा आपल्याला डिफरंट टाइप्स आहेत, ते टाइप्स आपण या ऍट्रिब्यूट्सच्या अंडर बघणार आहोत. ओके, आता अजून एकदा याच्यामध्ये सांगते. सपोज जर स्टाफ हा स्टुडंट कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये त्याचे ऍट्रिब्यूट्स काय काय आहेत, तर त्याच्यामध्ये आहे स्टाफ आयडी, नेम, डेझिग्नेशन, डिपार्टमेंट, सॅलरी, जॉइनिंग डेट. सो दीज आर दी attributes of the particular entity which is staff. स्टाफ या एंटिटीचे हे काय असणार आहेत, ऍट्रिब्यूट्स असणार आहेत. ओके, मी परत एकदा सांगते की याच्यामध्ये डेटाबेस क्रिएट करण्यापूर्वी त्याच्या एंटिटी रिलेशनशिप डायग्राम काय केल्या जातात, क्रिएट केल्या जातात. ओके, पण मी तुम्हाला रिव्हर्स सांगते की त्यामुळे तुम्हाला ते इझिली काय होईल, समजेल. ओके, सो बघा याच्यामध्ये, सो देर आर डिफरंट टाइप्स ऑफ ऍट्रिब्यूट्स. First one is simple and composite attribute. Then second one is single valued and multi-valued attribute. Then third one is stored and derived attributes. Then next one is null attribute and key attribute. Okay. सो याच्यामध्ये तुम्हाला एक लास्ट मध्ये टेबल सुद्धा दिलेला आहे की या टेबल मध्ये पर्टिक्युलरली कोणत्या ऍट्रिब्यूट साठी कोणता सिम्बॉल यूज करायचा आहे हे सुद्धा याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. ओके, so we just study one by one these attributes. So first type is simple and composite attribute. Okay, so simple and composite attributes means what? First of all, simple attribute. Okay, simple attribute which cannot be divided into sub parts. Okay, म्हणजे असं ऍट्रिब्यूट किंवा कॉलम की जो अगेन दुसऱ्या सब कॉलम मध्ये डिवाइड होऊ शकत नाही किंवा सब ऍट्रिब्यूट मध्ये डिवाइड होऊ शकत नाही, असं ऍट्रिब्यूट म्हणजेच काय, तर सिंपल ऍट्रिब्यूट. ओके, सो फॉर एक्झाम्पल सॅलरी ऑफ एम्प्लॉई कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन इनटू सम पार्ट्स. ओके, म्हणजे एम्प्लॉईची जर सॅलरी असेल तर ती सॅलरी कोणत्याही दुसऱ्या कॉलम मध्ये काय होऊ शकत नाही, डिवाइड होऊ शकत नाही, म्हणून ते काय झालं तर सिंपल ऍट्रिब्यूट झालं. ओके, सपोज फॉर एक्झाम्पल एम्प्लॉई एज असेल तर एज हे एका दुसऱ्या अजून कॉलम मध्ये काय होऊ शकत नाही, डिवाइड होऊ शकत नाही. ओके, म्हणजेच ते काय झाले, सिंपल ऍट्रिब्यूट झाले. ओके, फॉर एक्झाम्पल बघा याच्यामध्ये स्टुडंट टेबल कन्सिडर केला आपण तर त्याच्यामध्ये स्टुडंट रोल नंबर, हा रोल नंबर अजून कोणत्या सब पार्ट मध्ये डिवाइड होऊ शकतो का, तर नाही, कारण प्रत्येक पर्टिक्युलर स्टुडंटला एकच रोल नंबर काय असतो, असाइन असतो. म्हणजे हे काय आहे तर सिंपल ऍट्रिब्यूट आहे. ओके, आता स्टुडंट नेम हे डिवाइड होऊ शकतं का किंवा आपण त्याचे सब पार्ट्स करू शकतो का, तर येस. ओके, दॅट मीन्स स्टुडंट नेम इज नॉट अ सिंपल ऍट्रिब्यूट. स्टुडंट नेम हे सिंपल ऍट्रिब्यूट नसणार आहे. कारण का, तर स्टुडंट नेम आपण हे डिवाइड करू शकतो. म्हणजे डिवाइड कसं करणार आहे, तर स्टुडंट फर्स्ट नेम असणार आहे, मिडल नेम असणार आहे, लास्ट नेम असणार आहे. ओके, दॅट मीन्स दॅट पर्टिक्युलर ऍट्रिब्यूट विच इज स्टुडंट नेम इज डिवाइडेड इनटू डिफरंट पार्ट्स. म्हणजे ते कॉलम आपण काय करू शकतो, अजून दुसऱ्या कॉलम्स मध्ये डिवाइड करू शकतो. ओके, कळालं. म्हणजे स्टुडंट नेम हे फर्स्ट नेम, लास्ट नेम, मिडल नेम या पार्ट मध्ये डिवाइड होऊ शकतं. तसं रोल नंबर हा कोणत्याही पार्ट मध्ये डिवाइड होऊ शकणार नाही. त्यामुळे ते काय असणार आहे तर सिंपल ऍट्रिब्यूट असणार आहे रोल नंबर. ओके, तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे पूर्ण एम्प्लॉई टेबल डिफाईन केलेलं आहे, त्यामुळे किंवा दुसरं एम्प्लॉई आहे, स्टुडंट टेबल कन्सिडर केलेलं आहे, पण आपण इथे ऑलरेडी हा कॉलेज डेटाबेस क्रिएट केलेला आहे, त्यामुळे आपण हे एक्झाम्पल इथे काय करूया, कन्सिडर करूया. लक्षात आलं. आता सपोज याच्यामध्ये स्टुडंट एज सुद्धा घ्यायचं असेल तर सुद्धा आपण ऍड करू शकतो. ओके, तर ओके, देन
ओके. सो या टाइप मध्ये एज हे हा कॉलम परत अगेन डिवाइड होऊ शकत नाही, त्यामुळे हा सुद्धा काय असणार आहे, सिंपल ऍट्रिब्यूट असणार आहे. ओके. समजला फर्स्ट टाइप याच्यामध्ये. त्याच्यानंतर सेकंड आहे कंपोजिट ऍट्रिब्यूट. फर्स्ट वन इज सिंपल अँड सेकंड वन इज कंपोजिट ऍट्रिब्यूट. The next attribute is composite attribute. Composite attribute which can be divided into subparts. Okay. आता याचा रिव्हर्स आहे. सिंपल ऍट्रिब्यूट म्हणजे ते ऍट्रिब्यूट्स डिवाइड होऊ शकत नाही दुसऱ्या सब पार्ट्स मध्ये. तसंच कंपोजिट ऍट्रिब्यूट्स हे काय होतं तर सब पार्ट्स मध्ये डिवाइड होतं. ओके. दॅट मीन्स this is the name of the employee and that name is divided into another subparts that are first name, last name. Okay. आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं याच्यामध्ये की जर स्टुडंट नेम असेल तर ते स्टुडंट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम यामध्ये काय होऊ शकतं, डिवाइड होऊ शकतं. दॅट मीन्स इट इज दी कंपोजिट ऍट्रिब्यूट. ओके. रोल नंबर इज सिंपल ऍट्रिब्यूट, स्टुडंट नेम इज कंपोजिट ऍट्रिब्यूट. ओके. देन नेक्स्ट वन इज सिंगल व्हॅल्यूड अँड मल्टी व्हॅल्यूड ऍट्रिब्यूट्स. ओके. आता हे डिझाईन करताना कसं करणार आहोत किंवा सिम्बॉल कोणता यूज केला जातो, तर सिंपल ऍट्रिब्यूट साठी कोणता सिम्बॉल यूज केला जाणार आहे, तर सिंपल ऍट्रिब्यूट साठी सिंपल अँड सिंगल ऍट्रिब्यूट साठी आपल्याला हा सिम्बॉल यूज करायचा. दॅट मीन्स लाईन अँड इलिप्स. लाईन अँड इलिप्स टाइपचा सिम्बॉल आपल्याला काय करायचं आहे, यूज करायचं आहे. आणि ही लाईन कुठे जॉईन होणार आहे, तर जो काही एंटिटी असणार आहे, एंटिटी मीन्स एंटिटीज आर डिनोटेड इन रेक्टँगल फॉर्म. रेक्टँगल फॉर्मॅट मध्ये एंटिटी आपण काय करतो, डिफाईन करतो. तर एंटिटीला हे ऍट्रिब्यूट्स काय करायचे आहेत, कनेक्ट करायचे आहेत बाय युजिंग दी लाईन अँड ऍट्रिब्यूट इज रिटन अंडर दी पर्टिक्युलर इलिप्स टाइप शेप. ओके. त्याच्यानंतर कंपोजिट ऍट्रिब्यूट कसं लिहायचं आहे, तर आता आपण याच्यामध्ये स्टुडंट नेम घेतलेलं आहे. तर स्टुडंट नेम हे डिवाइड होऊ शकतं, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. तर हे आपण एंटिटी रिलेशनशिप डायग्राम मध्ये कसं डिफाईन करणार आहोत, तर याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे एम्प्लॉई एंटिटीचं. एम्प्लॉई एंटिटी हॅव्हिंग दी पर्टिक्युलर ऍट्रिब्यूट नेम. ओके. नेम हे ऍट्रिब्यूट इथं यूज केलेलं आहे आणि हे नेम ऍट्रिब्यूट हे कंपोजिट ऍट्रिब्यूट आहे, म्हणजे ते डिवाइड होऊ शकतं. तर मग ते कोणत्या पार्ट मध्ये होणार आहे, तर ते फर्स्ट नेम अँड मिडल नेम, सॉरी फर्स्ट नेम अँड लास्ट नेम या दोन पार्ट मध्ये डिवाइड होतं. तर आपण हे या टाइप मध्ये काय करू शकतो, डिवाइड करून शो करू शकतो इन एंटिटी रिलेशनशिप डायग्राम. ओके. सो कंपोजिट ऍट्रिब्यूट इज रिटन लाईक दिस. याच्यामध्ये आपण या टाइप मध्ये कंपोजिट ऍट्रिब्यूट एंटिटी रिलेशनशिप मॉडेल मध्ये काय करू शकतो, डिनोट करू शकतो किंवा यूज करू शकतो. ओके. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सिंपल सेपरेटली हे मॉडेल ऍट्रिब्यूट्स टाइप काय करतेय, एक्सप्लेन करते. त्याच्यानंतर जे काही आपलं नेक्स्ट लेक्चर असेल त्याच्यामध्ये आपल्याला हे पूर्ण ऍट्रिब्यूट्स यूज करून आणि एंटिटीज यूज करून एक एंटिटी रिलेशनशिप मॉडेल्स ड्रॉ करायचे आहेत, म्हणजे ER मॉडेल्स आपल्याला ऍक्च्युअली क्रिएट करायचे आहेत. ओके. तर हे अगोदर सेपरेटली वन बाय वन बघायचं आहे तुम्ही. ओके. तर हे दोन टाइप झाले, सिंपल अँड कंपोजिट ऍट्रिब्यूट्स. ओके. कंपोजिट ऍट्रिब्यूट्स आपण या टाइप मध्ये डिनोट करू शकतो. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट वन आहे सिंगल व्हॅल्यूड अँड मल्टी व्हॅल्यूड attribute. Okay. So first one is single valued attribute. The attribute having atomic, that means only one value for a particular entity, is called as single valued attribute. Okay. For example, each student has only one roll number. म्हणजे प्रत्येक स्टुडंटला एकच रोल नंबर असणार आहे. त्याच्यामध्ये एका स्टुडंटला मल्टिपल रोल नंबर्स असतात असं होत नाही. दॅट मीन्स only one student have only one roll number, so this is called as single valued attribute. Okay. त्याच्यानंतर सेकंड आहे मल्टी व्हॅल्यूड ऍट्रिब्यूट. ओके. मल्टी व्हॅल्यूड ऍट्रिब्यूट्स हॅव्हिंग मेनी व्हॅल्यूज फॉर अ पर्टिक्युलर एंटिटी इज कॉल्ड ॲज मल्टी व्हॅल्यूड ऍट्रिब्यूट. सिंगल व्हॅल्यूड अँड मल्टी व्हॅल्यूड तुम्ही कंपॅरिझन मध्ये हे लक्षात ठेवू शकता. सिंगल व्हॅल्यूड म्हणजे काय, तर ज्या ऍट्रिब्यूट्स मध्ये आपण फक्त एकच व्हॅल्यू त्याला असाइन करू शकतो त्या पर्टिक्युलर ऍट्रिब्यूटला. ओके. आणि मल्टी व्हॅल्यूड म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये सपोज एखादा ऍट्रिब्यूट असेल तर त्याच्यामध्ये त्याला आपण मल्टिपल व्हॅल्यूज काय करू शकतो, असाइन करू शकतो किंवा स्टोअर करू शकतो. ओके. तर सिंगल व्हॅल्यूड मध्ये बघा, सपोज स्टुडंटचा जर रोल नंबर असेल तर तो सिंगल व्हॅल्यूड ऍट्रिब्यूटच्या अंडर येतो. आणि मल्टी व्हॅल्यूड मध्ये काय, तर याच्यामध्ये एखाद्या पर्टिक्युलर एंटिटीसाठी त्या पर्टिक्युलर ऍट्रिब्यूटच्या मल्टिपल व्हॅल्यूज आपण स्टोअर करू शकतो. फॉर एक्झाम्पल मोबाईल नंबर ऑफ एन एम्प्लॉई. ओके. जर एम्प्लॉईचा मोबाईल नंबर असेल तर ते मल्टिपल असू शकतात. म्हणजे आता
बघू शकता की एखादा स्टुडंट जरी असेल तर त्याच्याकडे एकापेक्षा दोन जास्ती किंवा दोन सिम कार्ड असू शकतात, मग त्याचे दोन मोबाईल नंबर्स असतील, त्यामुळे जर एक फोन नंबर त्याच्यामध्ये ऑफ असेल तर आपण दुसरा मोबाईल नंबर यूज करू शकतो, पण तो डेटाबेस मध्ये त्या टाइप मध्ये काय असायला हवा, स्टोअर असायला हवा. ओके, तर बघा याच्यामध्ये रोल नंबर हा सिंगल व्हॅल्यूड असणार आहे, कारण याच्यामध्ये आपण एकच व्हॅल्यू काय करतो, असाइन करतो. पण कॉन्टॅक्ट नंबर मध्ये तसं नाही. कॉन्टॅक्ट नंबर हा आपण काय करू शकतो, दोन पार्ट्स मध्ये डिवाइड करू शकतो, मोबाईल नंबर 1, मोबाईल नंबर 2. ओके, कारण याच्यामध्ये मल्टिपल व्हॅल्यूज असू शकतात. ओके, सो कॉन्टॅक्ट नंबर दॅट इज मोबाईल नंबर इज मल्टी व्हॅल्यूड attribute and that attribute is denoted by using double ellipse. याच्यामध्ये सिंगल व्हॅल्यूड ऍट्रिब्यूट हे सिंगलनेच शो केलं जातं, सिंगल इलिप्सने. सिंगल व्हॅल्यूड ऍट्रिब्यूट अँड सिंपल ऍट्रिब्यूट. ओके, हे दोन्ही सेम आहेत. आणि मल्टी व्हॅल्यूड ऍट्रिब्यूटचा जो काही सिम्बॉल आहे तर तो सिम्बॉल काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. याच्यामध्ये डबल इलिप्स यूज केला जातो, कारण याच्यामध्ये आपण त्याच्या डबल व्हॅल्यूज काय करू शकतो, डेटाबेस मध्ये स्टोअर करू शकतो. Okay, so these are the another two types, that is single valued attribute and multi valued attribute. Okay, then the next type is stored and derived attributes. Okay, so what is stored attribute and what are the derived attributes? Okay, then the next type is stored and derived attributes. First of all, stored attribute. The simple attributes stored in database are called as stored attributes. Okay, म्हणजे याच्यामध्ये जे सिंपल attributes असतात ते सिंपल attributes आपण stored attributes असं कॉल करतो. Okay, that means some of the simple attributes which are used in derived attributes that are called as simple stored attributes. म्हणजे हे जे काही सिंपल attributes असतात, मग त्याच्यामध्ये एज असेल, सॅलरी असेल, डेट ऑफ जॉईनिंग असेल किंवा अजून काही सिंपल ऍट्रिब्यूट्स असतील, तर ते ऍट्रिब्यूट्स जेव्हा डिराइव्ड ऍट्रिब्यूट्स मध्ये यूज करावे लागतात, ओके, तर तेव्हा त्या ऍट्रिब्यूट्सना स्टोअर्ड ऍट्रिब्यूट्स असं कॉल केलं जाऊ शकतं. ओके, तर फॉर एक्झाम्पल काय आहे, तर आता याच्यामध्ये आपल्याला टेन्युअर डेट काढायची आहे. तर ही टेन्युअर डेट काय असते मी तुम्हाला सांगते, पण त्याच्यापूर्वी त्या पर्टिक्युलर एम्प्लॉईचं जे ऍट्रिब्यूट आहे, डेट ऑफ जॉईनिंग, म्हणजे डेट ऑफ जॉईनिंगचा हा जो काही कॉलम असणार आहे, तर तो कॉलम आपण स्टोअर्ड ऍट्रिब्यूट्स म्हणून कन्सिडर करू शकतो. ओके, आणि हा सिंपल ऍट्रिब्यूट असणार आहे, डेट ऑफ जॉईनिंग, पण जेव्हा तो डिराइव्ड ऍट्रिब्यूट मध्ये यूज केला जातो तेव्हा त्याला स्टोअर्ड ऍट्रिब्यूट असे कॉल केले जातात. कारण का, तर डिराइव्ड ऍट्रिब्यूट हे जे असणार आहे, हे डिराइव्ड ऍट्रिब्यूट हे डेट ऑफ जॉईनिंग पासून काय केलेलं आहे, फाइंड आउट केलेलं आहे. ओके, तर आता या डायग्राम मध्ये बघा एंटिटी कोणती असणार आहे, तर एम्प्लॉई. ओके, त्याच्यानंतर स्टोअर्ड ऍट्रिब्यूट दॅट इज सिंपल ऍट्रिब्यूट विच इज डेट ऑफ जॉईनिंग, आणि त्याच्यानंतर जे डिराइव्ड ऍट्रिब्यूट असणार आहे, तर ते डिराइव्ड ऍट्रिब्यूट काय असणार आहे, तर टेन्युअर. टेन्युअर मीन्स डेट ऑफ लिव्हिंग, म्हणजे रिटायरमेंट किंवा जॉब डिक्लेम करायचा असतो, तर ती डेट काय असणार आहे, तर ती डेट ही डेट ऑफ जॉईनिंग वरती काय असणार आहे, डिपेंड असणार आहे. ओके, म्हणजे जर डेट ऑफ जॉईनिंग झाल्यानंतर तिथून सपोज जर त्यांची जी काही वर्किंग इयर्स असणार आहे, तर ते सपोज 40 इयर्स असतील, तर त्या डेट ऑफ जॉईनिंग पासून 40 इयर्स काउंट केले जातील, आणि त्याच्यानंतर त्याची जी काही टेन्युअर डेट असेल, ओके, दॅट इज रिटायरमेंट डेट, ती काय केली जाईल, तिथे फाइंड आउट केली जाईल. म्हणजे जी काही टेन्युअर डेट आहे, तर ती डेट ऑफ जॉईनिंग वरती काय असणार आहे, डिपेंड असणार आहे. ओके, तर या टाइपचे जर ऍट्रिब्यूट्स आपल्याला यूज करायचे असतील किंवा कॉलम्स यूज करायचे असतील, तर डायग्राम मध्ये म्हणजे एंटिटी रिलेशनशिप डायग्राम ड्रॉ करताना आपल्याला हे सिम्बॉल काय करावे लागतात, यूज करावे लागतात. स्टोअर्ड ऍट्रिब्यूट आपण या टाइप मध्ये शो करू शकतो आणि डिराइव्ड ऍट्रिब्यूट या टाइप मध्ये शो करू शकतो. ओके, सो दीज आर दी टू टाइप्स, स्टोअर्ड अँड डिराइव्ड ऍट्रिब्यूट्स. ओके, then next one is null attribute. This attribute can take null values when entity does not have value for it. म्हणजे याच्यामध्ये सपोज एखादा ऍट्रिब्यूट असेल आणि त्याच्यामध्ये काहीच व्हॅल्यू नसेल, तर ते ऍट्रिब्यूट काय असतं, तर नल ऍट्रिब्यूट असतं. ओके, आता याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे की नल ऍट्रिब्यूट मध्ये कोणत्या टाइप मध्ये व्हॅल्यू स्टोअर असू शकतात. तर याच्यामध्ये बघा, the net banking active pin attribute gives whether particular customer having net banking facility activated or not activated.
ओके. आता हा नेट बँकिंग ऍक्टिव्ह पिन असणार आहे. ओके, सपोज जर याच्यामध्ये कस्टमर टेबल असेल बँकिंग डेटाबेस मध्ये आणि त्याच्यामध्ये नेट बँकिंग ऍक्टिव्ह पिन, ओके, हा कॉलम असेल तर त्याच्यामध्ये सपोज एखादा काही कस्टमरनी ते ऍक्टिव्ह केलेलं असेल तर त्याच्यामध्ये पर्टिक्युलर व्हॅल्यू काय असणार आहे, स्टोअर असणार आहे किंवा त्याचा पर्टिक्युलर पिन त्या डेटाबेस मध्ये त्या पर्टिक्युलर कॉलम मध्ये काय असणार आहे, स्टोअर असणार आहे. पण त्या पर्टिक्युलर एखाद्या कस्टमरने नेट बँकिंग ऍक्टिव्हच केलं नसेल तर तो कॉलम तिथे काय राहणार आहे, ब्लँक राहणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच व्हॅल्यू स्टोअर नसणार आहे. तेव्हा ते ऍट्रिब्यूट काय असतं तर नल ऍट्रिब्यूट असतं. ओके, तर फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये इथे कॉलम असेल की ज्याच्यामध्ये पर्टिक्युलर स्टुडंटचं काय असेल तर त्याच्यामध्ये पर्टिक्युलर स्टुडंटकडे कम्प्युटर रिलेटेड काही इन्स्ट्रुमेंट आहेत का किंवा त्याच्यामध्ये कंपोनेंट्स आहेत का, हे जर असेल तर तिथं काहीतरी व्हॅल्यू स्टोअर असणार आहे आणि नसेल तर आपण तिथे ती व्हॅल्यू ब्लँक ठेवू शकतो, म्हणजे तो कॉलम काय होऊ शकतो, नल ऍट्रिब्यूट होऊ शकतो. ओके, आणि त्याच्यानंतर जे लास्ट ऍट्रिब्यूट आहे तर ते लास्ट ऍट्रिब्यूट काय असणार आहे तर की ऍट्रिब्यूट्स. ओके, so key attribute is an attribute of an entity which must have a unique value by which any row can be identified is called as key attribute of an entity. ओके, मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यामध्ये कोणताही टेबल क्रिएट करताना त्याच्यामध्ये पहिला काय असतं तर आता स्टुडंट मध्ये आपण आयडी घेण्याऐवजी रोल नंबर घेतला होता, की ज्यामुळे काय होऊ शकतं तर पूर्ण टेबल हा आपण या पर्टिक्युलर कॉलम वरून काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो किंवा कोणताही रेकॉर्ड त्या पर्टिक्युलर कॉलम वरून फाइंड आउट करू शकतो. ओके, आता मला सपोज जर रोल नंबर 4 असणाऱ्या स्टुडंटचं पूर्ण रेकॉर्ड हवंय तर ते डेटाबेस मधून आपण इझिली काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. आता स्टाफ मध्ये बघायचं म्हणजे स्टाफ आयडी वरून सुद्धा एखाद्या पर्टिक्युलर स्टाफची इन्फॉर्मेशन आपण काय करू शकतो, स्टोअर करू, फाइंड आउट करू शकतो. डिपार्टमेंट आयडी, ओके, कोर्सेस आयडी, म्हणजे टेबल क्रिएट करताना त्या टेबल मध्ये पर्टिक्युलरली आयडी यूज करायचा, म्हणजे आपल्याला डेटाबेस ऍक्सेस करणं काय होतं, इझी होतं. आणि याच्यामध्ये हे की ऍट्रिब्यूट काय आहे तर याच्यामध्ये जर सपोज एखादा कॉलम असेल त्या कॉलमला जर आपण काय केलं, की असाइन केली. आता तुम्हाला इथे प्रायमरी की दिसते. ओके, जर प्रायमरी की असाइन केली तर इथं कीचं साइन येतं आणि त्यामुळे काय होतं तर जेव्हा आपण त्या पर्टिक्युलर टेबल मध्ये काय करतो, व्हॅल्यू स्टोअर करतो तेव्हा त्याच्यामध्ये डुप्लिकेट व्हॅल्यू काय होत नाही, स्टोअर होत नाही. ओके, म्हणजे कारण का तर आता सपोज स्टुडंट असेल तर स्टुडंटला पर्टिक्युलरली एकच रोल नंबर काय असतो, असाइन होतो. म्हणजे मल्टिपल स्टुडंट्सना एकच रोल नंबर दिला तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, पूर्ण जो काही रेकॉर्ड असणार आहे ते कोलॅप्स होणार आहे. आणि हे असं होऊ शकत नाही की दोन स्टुडंटना एकच रोल नंबर असाइन झालेला आहे. तर त्यामुळे डेटाबेस मध्ये स्टोअर होताना सुद्धा असंच व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे, स्टोअर व्हायला पाहिजे, म्हणजे डेटाबेस मध्ये चुकीचा डेटा जायला नको. म्हणून याच्यामध्ये की असाइन केल्या जातात. आणि ही जर प्रायमरी की असाइन केली तर काय होतं तर ह्याच्यामध्ये एकच व्हॅल्यू 2 टाइम्स याच्यामध्ये स्टोअर होत नाही, म्हणजे त्याच्यामुळे युनिक व्हॅल्यू त्याच्यामध्ये काय होतात, स्टोअर होतात. सो दिस इज द यूज ऑफ की ऍट्रिब्यूट्स. आणि रोल नंबर हे काय असू शकतं तर की ऍट्रिब्यूट असू शकतं. ओके, स्टुडंट नेम हे की ऍट्रिब्यूट असू शकणार आहे का तर नाही. जर सपोज याच्यामध्ये एखादं रेकॉर्ड असेल तर त्याच्यामध्ये रोल नंबर हा युनिक असणार आहे पण त्या स्टुडंट नेम काय असू शकतात तर सेम असू शकतात. ओके, आता फॉर एक्झाम्पल इथे हा या पर्टिक्युलर स्टुडंटचं नेम आपण काय देऊ शकतो, रिपीट देऊ शकतो. ओके, याच्यामध्ये हे ऍक्सेप्ट असणार आहे. स्टुडंट नेम हे ऍट्रिब्यूट काय आहे तर की ऍट्रिब्यूट नसणार आहे, कारण त्याच्यामध्ये मल्टिपल स्टुडंटचे नेम काय असू शकतात तर सेम असू शकतात. पण त्या पर्टिक्युलर स्टुडंटचं नेम जरी सेम असेल तरी सुद्धा त्यांचा रोल नंबर काय असू शकणार आहे, डिफरंट असू शकणार आहे किंवा डिफरंट असणार आहे. कारण का तर रोल नंबर हा की ऍट्रिब्यूट असणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये रोल नंबर हा सेपरेटच असणार आहे प्रत्येक स्टुडंटचा, युनिक असणार आहे. So this is the key attribute and that key attribute is denoted by this symbol. त्याच्यामध्ये हा इम्पॉर्टंट सिम्बॉल आहे आणि त्याच्यामध्ये बघा हे इलिप्स टाइप सर्कल असणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे काही ऍट्रिब्यूट नेम लिहाल त्या एलिप्स मध्ये तर त्याच्या खाली इथे काय करावी लागते, अंडरलाईन करावी लागते. सो दिस इज दी सिम्बॉल ऑफ की ऍट्रिब्यूट. ओके, याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल इथे दिलेलं आहे एम्प्लॉई आयडी फॉर एम्प्लॉई. Okay, so this is the key attribute. Okay, so these are the types of attributes. First one is simple and composite attribute.
Second one is single valued and multi-valued attribute. Third one is stored and derived attribute. Then null attribute and key attributes. Okay, and त्याचे notations बघू शकता. First of all, simple and single valued and stored attribute. ह्या तिन्ही attribute चा symbol हा same असणार आहे. त्याच्यानंतर key attribute चा symbol हा असणार आहे. Then multi-valued attributes. Then composite attribute and derived attribute. Okay, so these are the symbols of the particular attributes. Okay, तर आता फॉर एक्झाम्पल बघा, त्याच्यामध्ये आपण क्रिएट केलं होतं. ओके, सो कन्सिडर द एक्झाम्पल. ओके, आपण लास्ट लेक्चर मध्ये इथे स्टुडंट कॉलेज डेटाबेस घेतला होता आणि त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये काय घेतलेले आहे त्याचे ऍट्रिब्यूट्स जे आपण इथे आता बघितले, तर ते आपल्याला इथे सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, तर आता फॉर एक्झाम्पल आपण स्टुडंट डेटाबेस कन्सिडर केला. ओके, तर स्टुडंट टेबल कन्सिडर केला, तर त्याच्यामध्ये त्याचे कॉलम्स काय असणार आहे, तर रोल नंबर, नेम, क्लास, डिव्हिजन अँड कॉन्टॅक्ट नंबर अँड एज. ओके, तर आता याच्यामध्ये आपण हे ER डायग्राम मध्ये हे एंटिटी रिलेशनशिप मॉडेल कसं काढू शकतो या स्टुडंट टेबलचं, तर याच्यामध्ये आपल्याला हे काय करायचे आहे, तर ऍट्रिब्यूट्स कन्सिडर करायचे. तर फर्स्ट नंबर काय असणार आहे, तर रोल नंबर. आता रोल नंबर आपण कोणत्या ऍट्रिब्यूट मध्ये बसवू शकतो, तर रोल नंबर हा युनिक असणार आहे आणि तो त्या पर्टिक्युलर टेबलचा काय असणार आहे, मेन पॉइंट असणार आहे, की ज्याच्यावरून तुमचा पूर्ण टेबल काय होऊ शकतो, इझिली मॅनेज होऊ शकतो. त्याच्यामध्ये आपण त्याला की ऍट्रिब्यूट असाइन करू शकतो, कारण का तर युनिक व्हॅल्यू आपण स्टोअर करू शकतो, म्हणून आपण त्याला ऍज अ की ऍट्रिब्यूट म्हणून आपण व्हॅल्यू देऊ शकतो. तर आपल्याला ते जर शो करायचं असेल तर आपण तो कसा राईट करू शकतो, तर आता तुम्ही हे कुठेही जॉईन करू शकता त्या पर्टिक्युलर एंटिटीला. ओके, इथे मी काय देणार आहे, तर रोल नंबर. आणि हे जे नेम आहे ते आपण तेच यूज करायचे की जे आपण डेटाबेस मध्ये काय करतो, यूज करतो. ओके, तर ही फर्स्ट एंटिटी झाली रोल नंबर आणि याला आपल्याला काय करायचं आहे, तर प्रायमरी की असाइन करायचे. आपण त्याला काय देणार आहोत, अंडरलाईन देणार आहोत. ओके, म्हणजे याला काय झालेली आहे, आपण अंडरलाईन दिलेली आहे रोल नंबर. ओके, त्याच्यानंतर सेकंड ऍट्रिब्यूट काय असणार आहे, तर स्टुडंट नेम. आता स्टुडंट नेम हे काय होऊ शकतं, तर जर आपल्याला डिवाइड करायचं असेल तर ते आपण डिवाइड करू शकतो, ऍज वेल ऍज नसेल करायचं तर आपण ऍज इट इज ते तिथे कन्सिडर करू शकतो. ओके, म्हणजे जर आपल्याला स्टुडंट नेम फक्त सिंपल ऍट्रिब्यूट ठेवायचं असेल, म्हणजे फक्त आपल्याला स्टुडंट नेम एवढं स्टोअर करायचं असेल तर आपण ते सिंगल स्टोअर करू शकतो, किंवा कंपोजिट म्हणजे जर आपल्याला ते डिवाइड करून दोन कॉलम्स मध्ये डेटाबेस मध्ये स्टोअर करायचं असेल तर आपण हे कंपोजिट ऍट्रिब्यूटचं काय करणार आहोत, सिम्बॉल यूज करणार आहोत. पण आपल्याला ते डिवाइड करायचं नाहीये, त्यामुळे आपण काय ठेवणार आहोत, त्याच्यामध्ये फक्त सिंगली ते सिंपल ऍट्रिब्यूट ठेवणार आहोत त्याच्यामध्ये. स्टुडंट नेम. ओके, त्याच्यानंतर बघा कोणता ऍट्रिब्यूट आहे, क्लास. ओके, क्लास. देन डिव्हिजन. Division. Okay, then contact number. And last one, age. Okay,
Okay, so by using entity relationship model, we can convert the particular table into entity relationship model. But actually, that particular entity relationship model is converted into table. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये आपल्याला एंटिटी रिलेशनशिप मॉडेल वरून टेबल जनरेट करायचं आहे किंवा डेटाबेस जनरेट करायचा आहे. ओके, तर आता हे तुम्हाला इझिली समजण्यासाठी मी तुम्हाला रिव्हर्स प्रोसेस दाखवते की टेबल वरून एंटिटी रिलेशनशिप मॉडेल. ओके, सो या टाइप मध्ये आपल्याला पर्टिक्युलर एंटिटी डायग्राम काय करायचे आहे, ड्रॉ करायचे आहे. आता या पर्टिक्युलर एंटिटीज आहेत, स्टुडंट आहे, स्टाफ आहे, डिपार्टमेंट आहे, कोर्सेस आहेत. ओके, तर आता मी तुम्हाला फक्त एका एंटिटीचं जे काही मॉडेल आहे तर ते दाखवलेलं आहे. ओके, आणि याच्यामध्ये जो नेक्स्ट पार्ट आहे रिलेशनशिप्स, हा रिलेशनशिप्स पॉइंट आपल्याला बघायचा आहे. तो कधी बघणार आहोत तर याच्यामध्ये हे जे पर्टिक्युलर एंटिटीज आहेत त्यांचे पर्टिक्युलर ऍट्रिब्यूट्स ड्रॉ करून झाल्यानंतर या ज्या काही सेपरेट एंटिटीज आहेत, मग स्टुडंट असेल, स्टाफ असेल, डिपार्टमेंट असेल, कोर्सेस असेल, तर हे काय करायचे आहे तर कनेक्ट करायचे आहे. दॅट मीन्स दॅट एंटिटीज आर कनेक्टेड विथ इच अदर बाय युजिंग रिलेशनशिप्स. ओके, तर आता मी तुम्हाला या एका एंटिटीचे ऍट्रिब्यूट्स तुम्हाला कसे ड्रॉ करायचे किंवा एंटिटी डायग्राम कशी ड्रॉ करायची तर हे दाखवलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही मला स्टाफ, डिपार्टमेंट आणि कोर्सेस या तिन्ही एंटिटीचं जे काही ऍट्रिब्यूट्स आहेत तर ते ऍट्रिब्यूट्स मला या टाइप मध्ये ड्रॉ करून काय करायचं आहे दाखवायचं आहे. ओके, तर तुम्ही बघू शकता स्टाफ मध्ये कोणते कोणते ऍट्रिब्यूट्स आहेत. तर त्याच्यामध्ये स्टाफ आयडी, नेम, डेझिग्नेशन, डिपार्टमेंट, सॅलरी, जॉईनिंग डेट. ओके, तर हे ऍट्रिब्यूट्स असणार आहेत. देन डिपार्टमेंट मध्ये डिपार्टमेंट आयडी अँड डिपार्टमेंट नेम. ओके, and next one is courses. In courses table it contains the attributes course id, course name and department. Okay, आता हे पूर्ण सिंपल तुम्हाला ऍट्रिब्यूट्स यूज करून दाखवलेली आहे. आता याच्यामध्ये तुम्ही मला स्टाफ या पर्टिक्युलर एंटिटी मध्ये किंवा डिपार्टमेंट मध्ये मला तुम्ही हे ऍट्रिब्यूट्स यूज करून दाखवायचे आहे की त्याच्यामध्ये असणार आहे स्टोअर्ड अँड डिराइव्ड, म्हणजे असं कोणतं कॉलम आहे का की तो आपण डिराइव्ह करू शकतो किंवा त्याच्यामध्ये मल्टी व्हॅल्यूड कोणतं ऍट्रिब्यूट असणार आहे का. ओके, कंपोजिट ऍट्रिब्यूट कोणतं असणार आहे का, तर ते यूज करून मला तुम्ही हे काय करायचं आहे ड्रॉ करून दाखवायचे आहे. ओके, ज्याच्यामध्ये बघा फॉर एक्झाम्पल स्टाफ असेल तर स्टाफ मध्ये जॉईनिंग डेट आहे तर त्याची टेन्युअर डेट आपण इथे फाइंड आउट करून काढू शकतो. ओके, तर टेन्युअर डेट इथे तुम्ही कॉलम ऍड करू शकता. लक्षात आलं. डिपार्टमेंट मध्ये आयडी आहे, डिपार्टमेंट आहे, नेम आहे. ओके, तर या पर्टिक्युलर एंटिटीचे अशी डायग्राम मला काढून तुम्ही दाखवायची आहे. ओके, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला सांगा. ओके, थँक्यू.